नमस्कार, गुड मॉर्निंग. मी ऋतुजा कदम. 7चा अलार्म या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. राज्यासह देश विदेशातील घडामोडींचा वेगवान स्वरूपात आढावा घेणार आहोत आणि काही महत्त्वाचे अपडेट सविस्तर पाहणार आहोत. मात्र त्यापूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. सुनेत्रा पवार होणार राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्री. सुनेत्रा पवार यांचा आज संध्याकाळी 5 वाजता शपथविधी. शपथविधीसाठी सुनेत्रा पवार मुंबईमध्ये दाखल. राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची आज दुपारी 2 वाजता बैठक. बैठकीमध्ये विधिमंडळ नेता निवडला जाणार असल्याची सुनील तटकरेंची माहिती. राष्ट्रवादीबाबतचा कुठलाही निर्णय राष्ट्रवादी पक्षच घेईल. राष्ट्रवादीच्या निर्णयाला आमचा पाठिंबा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा अंतिम निर्णय पवार कुटुंब एकत्र बसून घेणार. एकत्रीकरणाबाबत शरद पवार अंतिम निर्णय घेणार, सूत्रांची माहिती. यंदाचा अर्थसंकल्प मुख्यमंत्री फडणवीस मांडण्याची शक्यता. वित्त नियोजन खातं फडणवीसांकडे जाणार असल्याची माहिती. तर सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क आणि क्रीडासह इतर एखादं अतिरिक्त खातं देण्याची शक्यता. नागपूर महापालिका महापौर पदाच्या हालचालींना वेग. मुख्यमंत्री फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यामध्ये चर्चा. महापौर पदाबाबत रूपरेषा ठरवण्यात आली, फडणवीसांची माहिती. मुंबई महापालिकेसाठी भाजप शिवसेना नगरसेवकांची सोमवारी होणार गटनोंदणी. शिवसेना भाजपचे नगरसेवक एकत्र कोकण भवनात जाणार. लाडक्या बहिणीमुळे राज्यात महसुली तूट. योजनेमुळे तिजोरीवर मोठा भार. केंद्र सरकारनं आर्थिक पाहणी अहवालामधून ओढले ताशेरे. मध्य रेल्वेच्या ठाणे कल्याण स्थानकादरम्यान जलद मार्गावर उद्या मेगा ब्लॉक. सकाळी 10:40 ते दुपारी 3:40 या दरम्यान अप आणि डाऊन मार्गावर ब्लॉक. गाझियाबादमध्ये दुहेरी हत्याकांड. मित्रांनी एकमेकांवर केले चाकून वार. दारू पिताना वाद झाल्यानं तिघांनी त्यांच्या 2 मित्रांवर वार केल्याची माहिती.